नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या अजित जाधव टॉल्क्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे तुमच्यासाठी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की RRB ग्रुप डी 2025 या एक्झाममध्ये काय वाचावे आणि काय न वाचावे, त्याच्यामुळे थंबनेल हे अशा प्रकारे ठेवलेले आहे की क्या पढे और क्या न पढे. मित्रांनो, येणारी एक्झाम ही खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी आणि मित्रांनो ती जर क्लिअर करायची असेल तर आपल्याला कोणत्या टॉपिक्सवरती फोकस केलं पाहिजे, कोणत्या टॉपिकवरती फोकस केलं नाही पाहिजे, काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही हे समजायला हवे. तर मित्रांनो, तर ते तुम्हाला कसं समजेल, तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये 13 मोस्ट IMP टॉपिक्स आणलेले आहेत. मित्रांनो, रिझनिंगमध्ये काय वाचावे, मॅथमध्ये काय वाचावे, सायन्ससाठी काय करावे आणि GK कशातून करावे किंवा काय करावे. तर मित्रांनो, ह्या सर्वांचं आपण ॲनालिसिस बघणार आहोत. कोणत्या कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहेत आणि कोणत्या चॅप्टरवर किती मार्क्स आहेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, RRB ग्रुप डी लेवल 1 ची ही एक्झाम आहे आणि मित्रांनो, ह्या एक्झाममध्ये सिलेबस आणि एक्झामचा पॅटर्न कसा आहे, चला तर पहिल्यांदा ते पाहूयात मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी सब्जेक्ट दिलेले आहेत आणि त्याचे मार्क्स दिलेले आहेत. तर मित्रांनो, मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित या विषयामध्ये 25 मार्क्स आहेत मित्रांनो, तुमचे लक्षात ठेवायचे आहे. 25 मार्कासाठी मॅथेमॅटिक्स आहे मित्रांनो. रिझनिंग मित्रांनो, रिझनिंग हे 30 मार्कासाठी आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं आहे, रिझनिंग सुद्धा खूप जास्त वेटेजचा सब्जेक्ट आहे मित्रांनो. नेक्स्ट सब्जेक्ट आहे सायन्स. तर मित्रांनो, सायन्स हे 25 मार्कासाठी आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, सायन्स 25 मार्कासाठी आहे. GK GS आणि प्लस करंट अफेअर हे 20 मार्काला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये GK GS आणि करंट हे 13 + 7 मार्काला असं डिवायडेशन आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा एक्झामचा सिलेबस आणि पॅटर्न आहे आणि मित्रांनो, प्रत्येक सब्जेक्टला किती मार्कासाठी वेटेज आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. तर आता आपण प्रत्येक सब्जेक्टचं टॉपिक वाईज ॲनालिसिस पाहणार आहोत की कोणत्या चॅप्टरवर किती मार्कासाठी क्वेश्चन आहे. चला तर आपण ते पाहूयात. फर्स्ट रिझनिंग. तर मित्रांनो, रिझनिंग हे 30 मार्कासाठी आहे. ऑलरेडी हे तर सांगितलेलंच आहे मित्रांनो. तर ह्या रिझनिंगमध्ये मित्रांनो, फर्स्ट हा चॅप्टर आहे की ॲनालॉजी. तर मित्रांनो, ॲनालॉजी हा 3 ते 4 मार्कांसाठी चॅप्टर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे हा ॲनालॉजी. तर मित्रांनो, 3 ते 4 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. नेक्स्ट नंबर अँड अल्फाबेट सिरीज मित्रांनो. तर मित्रांनो, नंबर अँड अल्फाबेट सिरीज हा पण चॅप्टर 3 ते 4 मार्कासाठी आहे. नेक्स्ट कोडिंग डिकोडिंग हा 2 ते 3 मार्कांसाठी टॉपिक महत्त्वाचा आहे मित्रांनो. नेक्स्ट मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स. मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स मित्रांनो, हा टॉपिक 2 ते 3 मार्कांसाठी आहे. सिलॉजिझम मित्रांनो, तर सिलॉजिझम हा 2 ते 3 मार्कांसाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो. हे सर्व ॲनालिसिस, हे सर्व PYQच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या सर्व एक्झामचा पॅटर्न आणि त्याचे PYQ बघून हे ॲनालिसिस केलेलं आहे मित्रांनो. तर नेक्स्ट चॅप्टर आहे सेटिंग अरेंजमेंट. तर मित्रांनो, हा सेटिंग अरेंजमेंट हा 2 ते 3 मार्कांसाठी आहे. पझल. तर मित्रांनो, पझल हा 2 मार्कांसाठी आहे मित्रांनो. हे सर्व लक्षात ठेवायचं आहे आणि अशा प्रकारेच तुम्ही स्टडी करायचं आहे. प्रत्येक टॉपिकला त्याच्या मार्कनुसार वेटेज द्यायचं आणि फर्स्ट टाइम ते चॅप्टर घ्यायचे. तर मित्रांनो, चला नेक्स्ट पाहू. डायरेक्शन अँड डिस्टन्स. तर मित्रांनो, हा 2 ते 3 मार्कासाठी आहे. डिसिजन मेकिंग हा 2 मार्कांसाठी आहे. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन हा 2 ते 3 मार्कांसाठी येणारा चॅप्टर आहे. क्यूब अँड डाईस. तर मित्रांनो, क्यूब अँड डाईसवर 1 ते 3 क्वेश्चन हे हमखास पडले जातील. नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन. तर मित्रांनो, ब्लड रिलेशन पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन हे विचारले जातील आणि ते 2 ते 3 मार्कांसाठी विचारले जातात.
क्लॉक अँड कॅलेंडर मित्रांनो. तर क्लॉक अँड कॅलेंडर हा 1 ते 3 मार्कांसाठी विचारला जाईल. व्हेन डायग्राम मित्रांनो. तर व्हेन डायग्राम हा 1 ते 2 मार्कांसाठी विचारला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे रिझनिंगचे हे सर्व चॅप्टर्स आहेत, हे सर्व टॉपिक्स आहेत IMP. आणि मित्रांनो, तुम्ही या पद्धतीनुसार जर स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला रिझनिंगमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. तर चला नेक्स्ट सब्जेक्ट पाहू. तर मित्रांनो, नेक्स्ट सब्जेक्ट आहे मॅथेमॅटिक्स. तर मॅथेमॅटिक्स किती मार्कांसाठी आहे? 25 मार्कांसाठी. हे ऑलरेडी सांगितलेलंच आहे. तर मित्रांनो, मॅथेमॅटिक्समध्ये नंबर सिस्टीम हा 2 ते 3 मार्कांसाठी टॉपिक आहे. मेजरमेंट हा पण 2 ते 3 मार्कांसाठी आहे. रेशिओ अँड प्रोपोर्शन हा सुद्धा 2 ते 3 मार्कांसाठी आहे. पर्सेंटेज हा 2 ते 3 मार्कांसाठी आहे. मित्रांनो, हे सर्व जे टॉपिक दिलेले आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि याच टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन हे पाहायला मिळतील प्रत्येक एक्झाममध्ये, म्हणजे आपल्या ग्रुप डीच्या प्रत्येक शिफ्टमध्ये. तर मित्रांनो, नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस. हा 3 ते 4 मार्कांसाठी आहे मित्रांनो. हा पण खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे टाइम अँड डिस्टन्स. हा 2 ते 3 मार्कांसाठी आहे मित्रांनो. सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट हा पण 2 ते 3 मार्कांसाठी आहे मित्रांनो. अल्जेब्रा हा 2 ते 3 मार्कांसाठी आहे. प्रत्येक टॉपिकच्या मार्क वेटेजनुसार मित्रांनो तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे मित्रांनो. आणि ज्या टॉपिकला सर्वात जास्त मार्क आहेत त्याला फर्स्ट टाइम तुम्ही घ्यायचा आहे मित्रांनो. तर नेक्स्ट पाहू बॉड मास. तर बॉड मास हा 1 ते 2 मार्कांसाठी आहे. डेसिमल अँड फ्रॅक्शन्स हा 1 ते 2 मार्कांसाठी आहे. LCM अँड SCF मित्रांनो हा 1 ते 2 मार्कांसाठी आहे. अव्हरेज हा पण 1 ते 2 मार्कांसाठी आहे. एज कॅल्क्युलेशन हा 1 ते 2 मार्कांसाठी आहे. टाइम अँड वर्क हा पण 1 ते 2 मार्कांसाठी आहे. ट्रिगोनॉमेट्री हा पण 1 ते 2 मार्कांसाठी आहे. आणि लास्ट जॉमेट्री सुद्धा मित्रांनो 1 ते 2 मार्कांसाठी आहे. तुम्हाला ज्या प्रकारे स्टडी करायचं आहे तशा प्रकारे स्टडी करा. पण फर्स्ट टाइम जे जास्त मार्क्स वेटेजवाले टॉपिक आहेत त्यांना फर्स्ट टाइम घ्या. चला तर नेक्स्ट पाहू. तर मित्रांनो, नेक्स्ट आहे सायन्स. तर मित्रांनो, सायन्स हे आपल्याला या परीक्षामध्ये 25 मार्कांसाठी येणार आहे आणि खूप महत्त्वाचं आहे सायन्स मित्रांनो. सायन्समध्ये तुम्ही मार्क गेन करू शकता, जास्त मार्क मिळवू शकता. तर मित्रांनो, सायन्समध्ये तीन तीन डिवायडेशन झालेलं आहे. एक म्हणजे केमिस्ट्री, एक म्हणजे फिजिक्स आणि एक म्हणजे बायोलॉजी. तर केमिस्ट्रीवर 8 ते 9 मार्कांसाठी हे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे केमिकल नेम अँड फॉर्म्युला. हा 1 ते 2 मार्कांसाठी टॉपिक आहे. पिरियोडिक टेबल हा 3 मार्कांसाठी आहे. युजेस ऑफ डिफरंट केमिकल अँड एलिमेंट्स हा 1 ते 2 मार्कांसाठी आहे. ॲसिड अँड बेस हा 1 ते 2 मार्कांसाठी आहे मित्रांनो. म्हणजे 2 मार्कांसाठीच आहे. याच्यावरती 2 मार्क हे विचारले जातील. मेटल अँड नॉन मेटल हा 1 ते 2 मार्कांसाठी टॉपिक आहे. मित्रांनो, केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकता. तर नेक्स्ट पाहू. तर मित्रांनो, फिजिक्स हा 7 ते 9 मार्कांसाठी येणारा सब्जेक्ट आहे. तर मित्रांनो, फिजिक्समध्ये फर्स्ट टाइम आपल्याला फॉर्म्युले विचारले जातात. ते 1 मार्कासाठी एक फॉर्म्युला हा प्रत्येक शिफ्टमध्ये असेलच मित्रांनो. परत त्याच्यावर SI युनिट्स विचारले जातात 1 ते 2 मार्कांसाठी. मोशन या टॉपिकवरती 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. लेन्स अँड लाईट याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. हीटवर 2 क्वेश्चन हे विचारले जातात मित्रांनो. चला नेक्स्ट सब्जेक्ट पाहू. तर मित्रांनो, बायोलॉजी मित्रांनो हा 6 ते 8 क्वेश्चनसाठी विचारणारा सब्जेक्ट आहे किंवा 6 ते 8 मार्क्स या सब्जेक्टवर विचारले जातात. तर मित्रांनो, याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे की विटॅमिन्स हा 2 मार्कांसाठी विचारला जातो. वेगवेगळे जे डिसीज आहेत ते 2 मार्कांसाठी विचारले जातात. ह्यूमन फिजिओलॉजी हे 2 ते 3 मार्कासाठी विचारला जाणारा टॉपिक आहे. सेल सुद्धा 2 ते 3 मार्कांसाठी विचारला जातो. फोटोसिंथेसिस हा 2 मार्कांसाठी विचारला जातो. ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम हा मित्रांनो 2 ते 4 मार्कांसाठी विचारला जातो. हा पण मित्रांनो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावर 2 ते 4 क्वेश्चन हे विचारले जातील एक्झाममध्ये.
लास्ट आहे रिप्रोडक्शन इन फ्लॉवर. तर मित्रांनो हा 2 मार्कांसाठी विचारला जाणारा चॅप्टर आहे किंवा टॉपिक आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारे सायन्सची हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावरती अशा प्रकारे मार्क्स येतात. तर चला आपण नेक्स्ट सब्जेक्ट पाहू. तर मित्रांनो नेक्स्ट सब्जेक्ट म्हणजे जी.के.जी.एस. अँड करंट अफेअर्स. मित्रांनो हे 20 मार्कासाठी विचारलं जातं. याच्यामध्ये 13+7 मार्कांसाठी हे विचारलं जातं 20 मार्कांसाठी. तर मित्रांनो याच्यामध्ये मोस्ट IMP जे टॉपिक्स आहेत ते म्हणजे स्टॅटिक जीके. तर स्टॅटिक जीकेचे जे टॉपिक्स आहेत सर्व ते 4 ते 5 मार्कांसाठी विचारले जातील. करंट अफेअर्स हे 6 ते 7 मार्कांसाठी विचारलं जाईल अवरेजमध्ये. जिओग्राफी हे 2 ते 3 मार्कांसाठी विचारलं जाईल. पॉलिटी हे 2 ते 3 मार्कांसाठी विचारलं जाईल. हिस्ट्री 3 ते 4 मार्कांसाठी विचारलं जाईल. अँड इकॉनॉमिक्स. तर मित्रांनो इकॉनॉमिक्स हे 1 ते 2 मार्कांसाठी विचारलं जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे ही आपल्या ग्रुप डीची जी एक्झाम होणार आहे तर त्याचा हा अशा प्रकारे पॅटर्न आहे. त्याचे सब्जेक्ट आहेत आणि त्या सब्जेक्टवर कोणते टॉपिक IMP आहेत आणि त्या प्रत्येक टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले जातात आणि किती मार्क्स येतात हे अशा प्रकारे आपण सर्व स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.